कावळ्यांचा एक थवा कर्कश आवाजात ओरडत होता. हलका हलका पाऊस सुरू झाला होता. पाऊस अवकाळी होता, त्यामुळे आधीच थंड असलेल्या वातावरणाला अजूनच जास्त विचित्र स्वरूप आलं होतं. तो कावळ्यांचा कर्कश आवाज आणि वरून पडणारं पावसाचं पाणी या सगळ्यामुळे हळूहळू त्याने डोळे उघडले. त्याला सुरुवातीची काही मिनिट त्याला लक्षातच नव्हतं नक्की तो आहे कुठे. डोळे चोळत उठून बसला आणि त्याने आजूबाजूला नजर टाकली. आजूबाजूला घनदाट असे जंगल होतं. मोठमोठी वडापिंपळाची झाडं, जागोजागी उगवलेलं रानगवत आणि अवकाळी झालेल्या पावसामुळे ओलसर झालेली जमीन. आणि आता त्याला काल रात्री घडलेला तो प्रसंग आठवला. त्याला भेटलेला ते विचित्र म्हातारं जोडपं, त्याने त्यांना दिलेली लिफ्ट आणि मग अचानक घाटाच्या एका वळणावर समोर तेच जोडपं त्याला दिसलेलं. पण नंतर अचानक काय झालं कोणास ठाऊक. त्याचं डोकं मधील होऊ लागलेलं, डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली आणि तो हळूहळू बेशुद्ध झालेला. त्याने आधी स्वतःच्या शरीराकडे बघितलं. शरीरावर कोणती जखम दिसत नव्हती, पण अंगावरचे कपडे जाण्याचे मळलेले दिसत होते. उठून उभा राहिला. त्याच्या डोळ्यावर लावायचा चष्मा तो शोधू लागला. अशातच त्याची नजर जमिनीवर गेली. चष्मा त्याच्याच अंगाखाली येऊन फुटला होता. चष्म्याची डावी काच फुटलेली, पण उजवी काच मात्र शाबूत होती. काल गाडी चालवताना त्याने चष्मा घातला होता हे त्याला आठवत होतं. त्याची नजर कमजोर होती, पण आता कमीत कमी एका डोळ्याने तरी त्याला मार्ग शोधायला मदत होऊ शकणार होती. त्याने तो चष्मा उचलत डाव्या बाजूची काच काढून फेकून दिली आणि तसाच चष्मा डोळ्याला लावला. त्याचं हृदय भीतीने दणादणा उडत होतं, कारण आजूबाजूला असलेलं ते घनदाट जंगल आणि ती जागा खूपच गूढ आणि तितकीच मनात भीती उत्पन्न करणारी होती. त्या झाडांच्या मधून वाट काढत झाडीतून तो बाहेर आला आणि समोर 50 फूट अंतरावर त्याला काहीतरी दिसत होतं. मनुष्य अस्तित्वाचे ते अवशेष होते. दगडी भग्न भिंतींचे अवशेष होते. त्याचा जीव जरासा भांड्यात पडला. अशातच त्याने स्वतःच्या घड्याळावर नजर टाकली, पण पदरी निराशाच पडली, कारण घड्याळ फुटलेलं होतं. स्क्रीन डॅमेज झालेला. अशातच एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे मोबाईल त्याच्या खिशात नव्हता. कोण होते ते दोघे नक्की? मी जे बघितलं ते काही भ्रम नव्हते, ते अगदी सत्य होतं. स्वतःशीच विचार करत करत सावधपणे तो आता त्या दगडी अवशेष भग्न भिंतीच्या दिशेला चालू लागला. जमिनीवर वाढलेलं गवत तुडवत वाट काढत तो आता त्या भिंतीच्या अगदी जवळ येऊ लागलेला. अशातच त्याचा पाय कशावर तरी पडला. त्याने 2 पावलं पुढे थांबत पुन्हा थोडंसं मागे येत खाली पाहिलं. क्षणभर तो जमिनीवर नुसता पाहतच राहिला. सोन्याची एक जाडसर अंगठी, अगदी अस्सल सोनं. आजवर त्याने आयुष्यात पाहिलेल्या सोन्यामध्ये आणि आता तो पाहत असलेल्या सोन्यामध्ये जमीन आसमानचा फरक जाणवत होता. अक्षरशः ते चमकत होतं, कोणत्याही पॉलिशशिवाय. संमोहित झाल्यासारखा तो आता काही क्षण नुसता त्या सोन्याच्या अंगठीकडे बघत राहिला. त्याचं मन त्याच्या ताब्यातच राहिलं नव्हतं. तो आता हळूहळू स्वतःचा हात ती अंगठी उचलायला म्हणून सरसावू लागला आणि तितक्यात आकाशात प्रचंड असा ढगांचा गडगडाट झाला आणि त्या आवाजाने तो त्या तंद्रीमधून अचानक दचकून बाहेर आला. दचकून बाहेर येत तो भानावर आला आणि त्याने आजूबाजूला बघितलं. त्याची नजर वर आकाशात गेली. काळे ढग दाटून आलेले आणि आता कोणत्याही क्षणी जोराचं वादळ किंवा मुसळधार पाऊस यापैकी दोन्ही एक काहीतरी सुरू होईल असं ते वातावरण होतं. त्याची नजर परत एकदा त्या सोन्याकडे गेली आणि यावेळी मात्र तो शुद्धीत राहिला. तो संमोहित झाला नाही. लहानपणापासून आईने एक गोष्ट सांगितली होती, कोणती अशी वस्तू, कोणती अशी अज्ञात वस्तू, मग ती कितीही आकर्षक आणि मौल्यवान असली तरी ती कधीही उचलून घरी आणायची नाही.
हा विचार त्याच्या मनात आला. त्याने त्या अंगठीकडे दुर्लक्ष केलं आणि आता तो सरळ भिंतीच्या दिशेला चालू लागला. तो 8-10 पावलं पुढे गेला असेल आणि अशातच अचानक परत एकदा जमिनीवर त्याला सोन्याची एक जाड अशी साखळी नजरेस पडली. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. हा कोणता तरी सापळा आहे, हे कुठलं तरी षडयंत्र आहे. सोन्याच्या या वस्तू मला अशा जमिनीवर पडलेल्या दिसत आहेत, म्हणजे काहीतरी या जागेत, ज्याला असं वाटतंय की मी या वस्तू स्वतःकडे घ्याव्यात. धोका आहे इथं, मला इथून बाहेर निघायचा मार्ग शोधलाच पाहिजे, अंकित स्वतःशीच म्हणाला. त्याने त्या सोन्याच्या वस्तूकडे परत एकदा दुर्लक्ष केलं आणि तो आता त्या भग्न झालेल्या भिंतीच्या जवळ आला. त्या भिंतीवर त्याने हात ठेवत इकडे तिकडे नजर टाकली. अस्सल जुन्या दगडी बांधकामात बांधलेला एखादा मोठा वाडा कधी काळी येथे असावा. काळानुरूप याची अशी दुर्गती झाली असावी. या जागेत त्याला नकारात्मकता आता जरा जास्त जाणवत होती. ढगांचा गडगडाट परत एकदा झाला आणि दूरवर असलेल्या एका वडाच्या झाडावर बसलेले कित्येक कावळे एक सुरात कोकलत आकाशात उडून गेले. हे दृश्य मनावरचं ओझं वाढवत होतं. त्या भल्या मोठ्या भिंतीच्या समांतर रेषेत आता तो चालत चालत भिंतीच्या अगदी टोकाजवळ आला. त्या टोकाजवळ येत त्याने समोर पाहिलं. तशाच एका समोर एक काही अंतरावर 8-8, 9-9 फुटाच्या भग्न भिंती त्याला दिसत होत्या. आजूबाजूला गर्द अशी झाडी, ज्यातून चालत जाणं म्हणजे धोक्याचं होतं, कारण त्या गर्द झाडीमध्ये साप, विंचू किंवा इतर कोणतं जंगली जनावर दबा धरून बसला असेल ही भीती तर होतीच, पण त्यापेक्षा वेगळी भीती होती, म्हणजे की एखादं अमानवीय तत्व आपल्या नरडीचा घोट घेण्यासाठी थांबला असेल ही भीती जास्त होती. इथून बाहेर निघायला ही वास्तू पार करणं गरजेचं आहे. इच्छा नव्हती, पण दुसरा कुठला मार्गही दिसत नव्हता. तो आता चालू लागला. कदाचित कोणे एकेकाळी त्या भल्या मोठ्या वाड्यातली ती एक मोठी खोली असावी, ज्याच्या 4 मधल्या 2 भिंती आणि वरचं छत काळानुरूप नष्ट झालं असावं. पण नष्ट झालेल्या त्या भिंती आणि छताचे अवशेष मात्र जाणवत होते. आता तो तिथून चालत समोरच असलेल्या त्या जागेतून जरासा पुढे आला. नकारात्मकता आता त्याला तीव्रपणे जाणवत होती. त्याच्या हृदयाचे ठोके आपोआप वाढले होते. काही अंतर पुढे येत आता तो त्या भिंतीच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या मार्गाजवळ आला आणि सावधपणे त्याने पुढे नजर टाकली. ती कदाचित त्या वाड्याची दुसरी खोली असावी. अर्ध छत नष्ट झालेलं, पण 2 भिंतीच्या मध्यभागी असलेल्या त्या जागेच्या अर्ध्या भागावरती छत आणि छताचे काही अवशेष तसेच शिल्लक दिसत होते. तो आता तिथून सरळ रेषेत दिसणाऱ्या मार्गाने चालत थोडा पुढं आला. बाळा, अचानक मागून त्याला एक आवाज आला. आवाज अगदी हुबेहूब तसाच होता, त्या म्हाताऱ्यासारखा. दचकून त्याने मागे पाहिलं, पण मागे तर कोणीच नव्हतं. त्याच्या भीतीत आता जास्त भर पडली. तो चालत चालत वेगाने आता सरळ रेषेत समोर दिसणाऱ्या भिंतीच्या डाव्या बाजूला असलेल्या मार्गापर्यंत आला. पुढेही अगदी तसंच होतं. भिंतीसमोर भिंती, अर्धवट नष्ट झालेले छत आणि सरळ रेषेत पुढे जाणारा मार्ग. अंधारलेल्या छताच्या आडोशाला असलेल्या भागात नक्की काय होतं काहीच दिसत नव्हतं. तो चालत तसाच पुढे गेला आणि अचानक मागच्या खोलीत असलेल्या अंधाऱ्या भागात त्याला कोणाच्या तरी पैंजणाचे आवाज ऐकू आले. कोणीतरी जणू हळूहळू पावलं टाकत त्या अंधारमय खोलीच्या भागात चालत होतं. त्याच्या छातीत धस झालं. त्याने दचकून मागे वळून पाहिलं, पण अंधारलेल्या त्या भागात कसली तरी हलकीशी हालचाल त्याला जाणवली. भीतीने तो घामाघूम झाला आणि आता तो थेट धावत सुटला. सरळ रेषेत 10-15 फूट अंतर त्याने धावत पार केला आणि अचानक त्याला असं जाणवलं, कुणीतरी त्याच वेगाने मागे धावत येते. नजरेच्या कोपऱ्यातून त्याला अस्पष्ट असं भासत होतं की कोणीतरी उजव्या बाजूने त्याच्या मागे धावते.
त्याच क्षणाला त्याला आता समोर त्या वास्तूची हद्द संपताना दिसत होती. बाहेरची मोकळी जागा दृष्टिक्षेपात आली होती. तो वेगाने आता धावत सुटला. नजरेच्या कोपऱ्यात उजव्या बाजूने धावणारं जे काही होतं ते आता मागे सुटलेल्यासारखं जाणवत होतं. "बाळा, थांब ना!" यावेळी म्हातारीचा आवाज मागून अगदी कानाच्या जवळून ऐकू आला. धावता धावता त्याच्या लक्षात आलं की जमिनीवर सोन्याच्या काही अंगठ्या, काही दागिने जागोजागी पडलेले होते. अखेर वाड्याची हद्द पार करून तो आता त्या वास्तूतून बाहेर निघाला होता. बाहेर येत 10-15 फूट पुढे येत तो थांबला. त्याला दम लागला होता. त्याने मागे वळून त्या भग्न झालेल्या वास्तूवर नजर टाकली. अर्ध्या भागावर छत नष्ट झालेलं आणि अर्ध्या भागावर काही अंशी शिल्लक होतं. मनावरचा ताण आता हळूहळू कमी झाल्यासारखा वाटत होता. हा कसला सापळा आहे नक्की? जागोजागी सोन्याचे दागिने पडलेत. नक्कीच हा कुठला तरी चकवा आहे, कसलं तरी षड्यंत्र. वाड्यावरून त्याने नजर आता पुढे घेत मान वळवली. समोरचं दृश्य विचित्र होतं. दूरवर म्हणजे 30-40 फुटावर त्याला काही छोटी छोटी दगडी कुंड दिसत होती, नैसर्गिकरित्या तयार झालेली. आणि त्याच्या मध्यभागी मोडलेल्या कठड्याची एक विहीर अगदी केंद्रस्थानी होती. आणि ती दगडी कुंड जणू त्या विहिरीच्या भोवती ठराविक अंतरावर तयार झालेली. एक विचित्र अशी वर्तुळाकार आकृती तिथं त्यामुळे तयार झालेली, ज्याच्या केंद्रस्थानी ती विहीर होती. तहानेने घसा कोरडा पडला होता. वातावरण एकदम बदललं होतं. ढगाळ वातावरण होतं, पण पाऊस पडत नव्हता. अशातच त्याची नजर जमिनीवर गेली आणि त्याला धक्काच बसला. जमिनीवर त्याची नजर गेली आणि त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. विजेचा झटका लागल्यासारखा तो मागे एक वेटोळं घालून बसलेला आणि कदाचित निद्रित असलेला एक सर्प त्याच्या पायापासून 2 फुटाच्या अंतरावरती होता. वेळीच त्याची नजर पडली नसती तर नक्कीच त्याच्या पायाने त्याचा निद्रा नाश झाला असता आणि पुढे कोणतंही अनिष्ट उद्भवू शकलं असतं. अंकितने 4 पावलं मागे जात अंदाज घेतला. तो सर्प आणि त्याचे ते वेटोळं पाहता त्या सर्पाची लांबी नाही म्हटलं तरी 7 ते 8 फूट इतकी लांब असेल. त्याच्या अंगावर काळ्या कातडीवर चमकदार असे विरळ विरळ केस आल्यासारखं वाटत होतं. जमिनीवर चालताना आता नीट बघून चाललं पाहिजे असं म्हणत त्याने जमिनीवरती सावधपणे पाऊल टाकत पुढे जायला सुरुवात केली. आणि अशातच एक गोष्ट त्याला प्रकर्षाने लक्षात आली. जमिनीवरचं गवत जे पूर्णतः वाळलेलं होतं. इथे सध्या थंड वातावरण आहे, जवळपास विहीर आहे आणि तरीसुद्धा आजूबाजूच्या जमिनीवर गवत इतकं वाळलेलं का होतं याबद्दल त्याला जरा विचित्र वाटलं. त्या दगडी कुंडाच्या मधून मार्ग काढत काढत तो आता विहिरीच्या जवळ येऊ लागला. घशाला अक्षरशः कोरड पडली होती. दगडी कुंडाच्या मधून मार्ग काढत सावकाशपणे तो पुढे चालला होता. जमिनीवर जागोजागी पडलेले सोन्याचे अलंकार जणू काही त्याला खुणावत होते. पण आता त्याच्या मनावर एक चमत्कारिक असा संयम आला होता. जणू काही त्याला त्या सोन्यात पुढे काहीतरी अनिष्ट अनर्थ घडण्याची भीती स्पष्ट जाणवत होती. पुढे तसलं काहीही अनिष्ट स्वतःवर ओढावून घ्यायचं नाही आणि लवकरात लवकर या जंगलातून बाहेर निघायचं एवढंच त्याच्या डोक्यात होतं. बाकी कसलाच विचार तो आता करत नव्हता. राहून राहून त्याची नजर जमिनीवर आणि काही पावलानंतर मागे जायची. सतत असं वाटत होतं जणू कोणाची तरी उपस्थिती तिथे आहे. ढगाळ वातावरण, सारखा होणारा ढगांचा गडगडाट आणि दूर दूरपर्यंत कदाचित तो एकमात्र असलेला मनुष्य या भावनेच्या दडपणात एकच सवाल मनात येत होता. इथून बाहेर निघायचं तर निघायचं कसं? तो विहिरीच्या जवळ पोहोचला. विहिरीचा कठडा मोडलेला जरी असला तरी त्या विहिरीचं बांधकाम हे नक्कीच खूप प्राचीन असणार. विहिरीचे दगड आणि त्या वाड्याच्या भग्न झालेल्या भिंतीचे दगड हे एकाच
पठडीतले होते. त्यांच्यात कमालीचे साम्य होतं. विहिरीच्या जवळ येत कठड्यावर हात टेकवत त्याने खाली डोकावलं आणि त्याचा प्रचंड भ्रमनिरास झाला. विहीर पूर्णपणे सुकलेली होती. विहिरीच्या खोलीचा तर अंदाजच येत नव्हता. नक्की ती विहीर होती की खोल, कारण एका ठराविक पातळीच्या पुढे खाली काहीच दिसत नव्हतं, फक्त अंधार. याचाच अर्थ खाली जरी पाणी असेल तरी तिथपर्यंत जाण्यासाठी असणाऱ्या विहिरीच्या पायऱ्या पाहूनच त्याच्या छातीत धडधडलं. घशाला कितीही कोरड पडली असली तरी इतका मोठा धोका तो पत्करू शकणार नव्हता. आणि तसेही त्या विहिरीतून एक विचित्र असा दुर्गंध त्याला जाणवत होता. कदाचित नक्की खाली एखादं जनावर वगैरे पडून त्याचा मृतदेह सडला असावा, अशा प्रकारचा तो वास होता. हा विचार त्याच्या मनात पहिल्यांदा आला खरा, पण नंतर त्याच्या असं लक्षात आलं की विहिरीतून येणाऱ्या त्या वासामध्ये जळाल्याच्या वासाचा देखील थोडासा दर्प होता. म्हणजे आता तहान भागवण्यासाठी त्याच्याकडे एकच मार्ग होता, तो म्हणजे या जंगलातून लवकरात लवकर जवळ असलेल्या एखाद्या मनुष्य वस्ती किंवा गावापर्यंत पोहोचणे. पण त्यासाठी नक्की किती अंतर पार करायचं होतं याचा अंदाज नव्हता. एकतर कोणत्या दिशेला जायचं होतं तेच माहिती नव्हतं. इकडे तिकडे पाहतानाच एक गोष्ट जी इतका वेळ त्याच्या लक्षातच आली नव्हती, ती गोष्ट त्याच्या लक्षात आली. ती म्हणजे विहिरीच्याच पासून काही अंतरावर असलेल्या 2 भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडांच्या मधून त्याला मागे काहीतरी विचित्र दिसलं. ती एक भिंत होती. भिंत त्याला सहजासहजी दिसलेली नव्हती, पण दैवयोगाने जणू काही त्याची नजर त्या बाजूला जाताना स्थिरावली असेल. ती भिंत साधीसुधी नव्हती. कुठलं तरी गूढ असं रहस्य त्या भिंतीच्या आजूबाजूला दडलेलं असावं असं उगाचच त्याला वाटू लागलं. विहिरीपासून आता तो सरळ चालत दगडी कुंडाच्या मधून मार्ग काढत 25-30 फूट पुढे आला. अजूनही ती भिंत त्याच्यापासून नाही म्हटलं तरी 40 फूट लांब होती. भिंतीच्या दोन्ही बाजूला असलेली ती वडा पिंपळाची झाडं नक्कीच कमीत कमी 70 ते 80 वर्षापूर्वीची असावीत. हे त्या झाडांचा आकार आणि त्यांचा वाढलेला व्यास बघून लगेच लक्षात येत होतं. झाडांच्या पारंब्यामुळे ती भिंत काही अंशी झाकलेली दिसत होती. त्याला राहवत नव्हतं. त्या भिंतीत काहीतरी वेगळेपणा होता हे मात्र नक्की, कारण आतापर्यंत त्याने इथे आल्यापासून जे काही मानवी वास्तुकलेचे अवशेष पाहिले होते, जसे की तो वाडा, त्या वाड्याची घडण, वाड्याचे दगड, त्यानंतर त्याने पाहिलेली ती विहीर, हे दोन्ही एकाच धाटणीतले होते. पण ही भिंत जी मध्यभागी अगदी वेगळीच, कदाचित थोडीशी दुर्लक्षित झालेली, जरा वेगळ्या धाटणीची होती. लहान लहान दगड विटांच्या आकाराचे एकाला एक जोडून ती भिंत बनवण्यात आली होती. भिंतीवर रंगेबिरंगी अशा काही गोष्टी लांबून त्याला जाणवत होत्या. नक्की ते काय होतं हे पाहण्याची उत्सुकता आणि कुतूहल आता त्याला त्या भिंतीकडे आकर्षित करू लागलं. त्याची पावलं आता त्या दिशेला पडू लागली. चालत चालत आता ते भिंतीपासून 5 फूट अंतरावर होतं. त्या 2 मोठ्या झाडांच्या मध्यातून जायला वाढलेलं गवत त्याला बाजूला करावं लागलं. आणि आता त्याच्या लक्षात आलं की ती भिंत खरं तर त्या झाडांपासून सुद्धा 5 ते 6 फूट मागे होती. त्या भिंतीचा आकार म्हणायचं झालं तर ती भिंत 6 फूट उंच आणि 6 फूट रुंद एवढ्या आकाराची होती. तो आता आणखी जवळ आला आणि अतिशय विचित्र अशी गोष्ट त्याच्या लक्षात आली. भिंतीच्या प्रत्येक दगडी विटेवर एक खिळा ठोकलेला दिसत होता आणि त्या खिळ्याला कापडाची एक बांधलेली दिसत होती. कापडाची ती पुरचंडी त्या खिळ्याला अतिशय घट्टपणे बांधलेली दिसत होती. आणि अशातच आणखी एक गोष्ट जी त्याला खटकली, ती म्हणजे काही विटांवर लावलेले खिळे हे गायब होते. म्हणजेच कधी काळी तिथे एखादा खिळा असाच ठोकलेला असेल, ज्याला एखादी कापडाची पुरचुंडी बांधलेली असेल, पण कालांतराने तो खिळा आणि ती पुरचुंडी दोन्हीही त्या विटेवरून कोणीतरी काढले असावेत. राहिल्या होत्या त्या फक्त
खिळा ठोकल्याच्या काही खुणा आणि एक बुजत आलेलं छिद्र, आणि अशातच त्याने ते पूर्ण भिंतीवर नजर टाकली. जवळपास 50% भिंत ही अशाच खिळ्यांच्या खुणांनी रिकामी होती. म्हणजे कधी काळी त्यावर एखादा खिळा आणि एखादी पुरचुंडी तशीच बांधलेली असेल, पण आता मात्र त्या विटा रिकाम्या होत्या. त्याच्यावर फक्त छिद्र होतं. सुरुवातीला त्याच्या मनात एक विचित्र असा संशय निर्माण झाला. त्याचा हात त्या भिंतीजवळ जायला धजावत नव्हता, आणि अशातच तो थोडासा मागे झाला आणि त्याने भिंतीच्या आजूबाजूला नजर टाकली. ती भिंत कुठल्याही खोलीचा किंवा वास्तूचा भाग नक्कीच नव्हती, कारण भिंतीच्या मागे किंवा त्याच्या आजूबाजूला तसे कोणतेही भग्न झालेल्या वास्तूचे किंवा खोलीचे अवशेष त्या भिंतीला लागून भिडत नव्हते. याचा अर्थ ही भिंत ही स्वतंत्र कोणत्या तरी विशिष्ट अशा कारणासाठी बांधण्यात आली असावी. तेच पाहता पाहता त्याची नजर भिंतीच्या अगदी खाली गेली. तिथे गवत, पालापाचोळा, वाळलेली पानं, खूप काही एका ढिगाच्या स्वरूपात जमलं होतं, आणि त्यातच त्या ढिगावर पडलेला एक खिळा आणि त्या खिळ्याला लागून असलेली एक पुरचुंडी त्याला दिसली. सावधपणे 2-4 पावलं पुढे टाकत तो पुढे आला आणि त्याने त्या ढिगावर पडलेला तो खिळा आणि खिळ्याला अडकवलेली कापडाची पुरचुंडी उचलली. तो खिळा आणि ती कापडाची पुरचुंडी त्याने एका हातात धरली आणि दुसऱ्या हाताने गवताचा आणि पालापाचोळ्याचा ढीग बाजूला केला. क्षणभर तो जरा हादरलाच, कारण त्या ढिगाखाली त्याला अनेक खिळे आणि प्रत्येक खिळ्याला अडकवलेली बांधलेली एक कापडाची पुरचुंडी स्पष्ट दिसत होती. नक्की या सगळ्याचा अर्थ काय होता? काय कारण होतं? या विचारात काही क्षण तो नुसताच त्या भिंतीकडे पाहत उभा राहिला. तुम्ही खरंच आज तिकडे जाणार आहात म्हणजे? आर यू शुअर? संजना सोफ्यावर बसली होती. जय पायात बूट चढवत होता. आवश्यक वस्तू त्याने त्याच्या सॅकमध्ये घेतल्या होत्या. त्यात अर्थात त्याची लायसन गन पण होती. जाणं गरजेचं आहे. अजून किती लोकांचे बळी जाणार आहेत आणि सत्य नक्की काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय हे सगळं थांबणार नाही. रिया, रवी, रमणिक, जतीन ही तर फक्त माझ्या समोर जी मला दिसली ती उदाहरण आहेत, पण या शापित वस्तूने याआधी किती जणांचा जीव घेतला असेल आणि त्या सोन्याचे अवशेष कुठे कुठे पोहोचले असतील. अजून किती लोकांचा जीव जाऊ शकतो याचा काहीच अंदाज नाही. जय म्हणाला, खरं तर मलाही तुमच्याबरोबर यायची इच्छा आहे. संजना म्हणाली, माझं ऐकताल तर तुम्ही नका येऊ. माहिती नाही तिथे काय वाढून ठेवलंय. एकतर जंगलात अशी खरंच कोणती जागा आहे का हे शोधण्यापासून सगळी सुरुवात आहे. यासाठी किती वेळ लागेल, किती दिवस लागतील याचा काही अंदाज नाही. त्यामुळे माझं ऐकाल तर तुम्ही इथेच थांबा. जय म्हणाला. खांद्याला बॅग लावून आता तो बोलत बोलत घरातून बाहेर निघाला. गाडीत बसत त्याने गाडी स्टार्ट केली आणि गाडी गेटमधून बाहेर निघून गेली. तो आता थेट पाचगणी मार्केटमध्ये येऊन पोहोचला. सतीश आणि सुभान आधीच तिथे त्याची वाट पाहत उभे होते. त्याला बघून ते दोघं गाडीत बसले. दोघांचे फोन पूर्ण चार्ज आहेत ना? 100% चार्ज ठेवा. आपण जिथे जातोय ती जागा शोधायलाच आपल्याला खूप वेळ लागू शकतो, आणि तिथून पुढे मग आतमध्ये नक्की काय आहे हे आपल्याला देखील माहिती नाही. जय म्हणाला, साहेब खूप मुश्किलीने मनाची तयारी केली आहे. तुम्ही अजून असं काही बोलून घाबरवू नका. जाधव म्हणाला, अरे घाबरवत नाहीये, सतर्क करतोय. जय हसत म्हणाला. आता पाचगणीवरून ते महाबळेश्वरच्या दिशेला निघाले. काही वेळातच त्यांनी महाबळेश्वर शहर पार केलं. महाबळेश्वर शहरातून बाहेर निघायला त्यांना पाऊण तास लागला. पर्यटकांची गर्दी आणि निमुळते रस्ते यामुळे तिथून बाहेर पडायला आता त्यांना जवळजवळ 9:30 पावणे 10 वाजले होते. कोल्हापूरकडे जाणारा सुरुवातीचा रस्ता हा दोन्ही बाजूंनी जंगलाने वेढलेला सरळ असा रस्ता होता. मध्ये मध्ये जेमतेम मनुष्यवस्तीची 2-4 गावं लागली होती. ती गाव म्हणजे सुद्धा अशी होती की आत डोंगरदऱ्यांच्या कुशीमध्ये वसलेली
ठराविक लोकसंख्या असलेली दुर्गम अशी गावे होती. 25-30 किलोमीटर अंतर पार झालं होतं आणि महाबळेश्वर पोलादपूर घाट सुरू झाला होता. घाट त्यांना उतरायचा होता. वळणावळणाचे उताराचे घाटाचे रस्ते होते. सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा आजही दर्शन होणार होतं असं वाटत होतं. वातावरण ढगाळ झालेलं. सतत होणारा ढगांचा गडगडाट, सुरुवातीला मंद आणि मग जरा वाढलेल्या वेगात सुरू असलेला वारा, या सगळ्यानेच उदासीनतेचं वातावरण निर्माण झाल्यासारखं वाटत होतं. पण या वातावरणात केवळ उदासीनता नव्हती, मनात एक धाकधूक होती. पुढच्याच क्षणी किंवा आजच्या दिवसाचा अंत नक्की काय होणार? वळणावळणाचे उताराचे रस्ते पार करत जयची नजर आता जंगलाच्या वाढलेल्या दाटीकडे जाऊ लागली होती. घाटाच्या मध्यात नक्की रवी कुठे थांबला होता? नक्की रवी कुठल्या भागात उतरला होता? तो नक्कीच अशा कुठल्या तरी भागात उतरला असणार जिथून जंगलाकडे जाणारा मार्ग हा सोयीस्कर पडला असेल. दारूच्या नशेत असूनही अंगावर कोणतीही जखम किंवा इजा झाली नव्हती असं सुभान म्हणालाही होता. आता घाटाच्या अगदी मध्यभागी येत जयला अचानक समोरून पोलिसांची एक जीप येताना दिसली. गाडीचा वेग कमी होता, कारण ते लोक महाबळेश्वरकडे चालले असावेत. जीपमध्ये बसलेले इन्स्पेक्टर जॉन डॅनियल अगदी लगेच दिसले. त्यांनीही जयला पाहिलं आणि जयला त्यांनी स्मितहास्य करून हात केला. ते खरं तर जयला थांबण्यासाठी सांगत असावेत असं त्याला वाटलं आणि झालंही तसंच. जयने मागे बघत गाडी अलगदपणे रस्त्याच्या कडेला घेत थांबवली आणि काही अंतर मागे पाहिलं. विरुद्ध दिशेला त्यांनी देखील त्यांची जीप रस्त्याच्या कडेला थांबवली होती. जय गाडीतून उतरला आणि आता रस्ता ओलांडून त्यांच्या त्या जीपकडे चालू लागला. हॅलो सर, जय म्हणाला. हॅलो मिस्टर जय, इकडे कुठे? त्यांनी जयला प्रश्न केला. काही नाही, असंच पोलादपूरकडे चाललो होतो. सोबत सुभान जाधव आणि सतीश देखील आहेत. काही गोष्टी विकत घ्यायच्या होत्या. थोडं फिरूनही आलो असतो म्हणून चाललो होतो. तुम्ही इथे कसे काय? अर्थात ड्युटीवर आम्हाला कसली आली आहे सुट्टी. एक मुलगा बेपत्ता झालाय. काल रात्री त्याचा शोध घेत फिरतोय आम्ही सकाळपासून. घाट सुरू व्हायच्या काही किलोमीटर अलीकडे त्याचा मोबाईल शेवटचा ॲक्टिव्ह होता. त्याचे आईवडील महाबळेश्वरला एका रिसॉर्टमध्ये येऊन थांबले देखील होते आणि हा त्यांना तिथेच येऊन भेटणार होता. पण त्या शेवटच्या कॉलनंतर त्याचा फोन आउट ऑफ कव्हरेज झाला आणि तो जिथे 1.5 तासात महाबळेश्वरला पोहोचला असता तो पहाट झाली तरी पोहोचला नाही. आईवडील फोन करत राहिले. मग शेवट त्यांनी पोलिसात तक्रार दिली. जरा श्रीमंत आणि पॉलिटिकली इन्फ्लुएन्शियल लोक असल्यामुळे आम्हालाही तक्रार लगेच नोंदवून घ्यावी लागली. मग काय, सकाळी 6 वाजता आम्ही निघालो. बराच वेळ पूर्ण घाट पालथा घातला, पण ना त्याची गाडी सापडली ना तो. साधारण कुठल्या रंगाची गाडी होती, काही कळेल का? जयने विचारलं. हो, पांढऱ्या रंगाची क्रेटा गाडी होती. नंबर MH12. तुम्ही त्याच भागात चालले आहात. बघा अशी कोणती गाडी दृष्टीस पडली तर नक्कीच फोन करा. माझा नंबर आहेच तुमच्याकडे. आणि हो, हा तो मुलगा. जय समोर मोबाईल धरत त्यांनी त्या मुलाचा फोटो जयला दाखवला.